सगळ्यात अगोदर एक शिलालेख भेटला होता, मी सकाळी सांगत होता. शिलालेख होता कुठला? पाचाडच्या कोटामध्ये मिळालेला पर्शियन भाषेतला, जो सध्या ठाण्याच्या वस्तू संग्रहालयामध्ये आहे, तो शिलालेख होता. त्या शिलालेखावर मजकूर होता, तो मी सकाळी सांगितला होता. सांगू पुन्हा. शिलालेखावर मजकूर होता बा अहदे शाह आलमगीर गाजी सिकंदर शान हाजी अब्दुल रज्जाक डिजिदर उर्फे राहिरी बिना कर के शुद इस्लामगढ़ मशहूरे अफागजे मुआजिज करदम इस्तफ सारे तारीख कलम बिगरफ्ता फरजाने ताक बी गुत्फ बहरे याजुजे हवादिश बग्गो सदे नबी वस्तराजाक. तो शिलालेख सध्या ठाण्यात आहे. दुसरा शिलालेख होता महादरवाजाच्या आतल्या जी चौकट आहे तिच्यामध्ये उजव्या बाजूला, ज्याच्यावर आता भगव्या कलरमध्ये भगवे वादळलेलं आहे, त्याच्या आतमध्ये आहे 3 अक्षर आहेत, न ळ आणि ट. कुणाला दाखवला? कोणाला तरी मी दाखवला. न ळ आणि ट अशी 3च अक्षर आहेत. त्याच्यानंतर तिसरा शिलालेख होता जी शिरकाई माता आहे तिच्या पायाजवळ लिहिलेला श्री शिरकाई देवी जीर्णोद्धार शके असं लिहिलेलं आहे, तो एक शिलालेख होता. त्याच्यानंतर आता हा एक शिलालेख. हा शिलालेख या रायगडावर काय काय बांधकामं केली, कोणाच्या आज्ञेने केली, ज्यांच्या आज्ञेने केली ते राजा छत्रपती कधी झाले ही तिथी दिलेली आहे. रायगडावर जी बांधकामं केली ती नक्की कोणी केली, ती कुठपर्यंत टिकतील असं कोणाला वाटतं, आणि ती बांधकामं नक्की कुठे केली, हा सगळा लेखजोखा ह्या 2 श्लोकांच्या शिलालेखावर दिलेला आहे. 2 श्लोक आहेत. भाषा जरी संस्कृत असली तरी लिपी देवनागरी लिपी मधल्या संस्कृत भाषेमधला 2 श्लोक असलेला हा शिलालेख आहे. पहिला श्लोक इथे संपतो, दिसला एक आकडा, 2 उभे दंड आणि 1 आकडा. दुसरा श्लोक इथे संपतो. त्या पहिल्या श्लोकामध्ये श्रीमद श्री रायगडावर जी काही बांधकामं केली ही ज्याच्या आज्ञेने केली त्या राजांचं नाव आणि ते राजा छत्रपती कधी झाले हे लिहिलेलं आहे. आणि या दुसऱ्या श्लोकामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये या रायगडावर श्रीमद रायगडावर काय काय बांधकामं केली, कोणी केली आणि ती बांधकामं कुठपर्यंत टिकतील असं कुणाला वाटतं हे दुसऱ्या श्लोकामध्ये दिलंय. आम्ही बरेचसे लोक श्रीमद श्री रायगडावर येतो, परंतु रायगडावर आल्याच्या नंतर सेल्फी आणि फोटो काढण्याच्या नादामध्ये सुशिक्षित जरी असलो तरी हा साधा असलेला शिलालेख आम्ही वाचत नाही. इथे येतो, समाधीचे फोटो काढतो आणि परत जातो, परंतु शिलालेख वाचण्याचा कष्ट मात्र आम्ही घेत नाहीत. श्री गणपतये नमः. गणेशाला वंदन करून पुढचं सुरुवात. प्रासादो जगदीश्वरस्य जगतमानंद दोनु निय श्रीमद छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत शाके नव बाणभूमी गंडानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्तिमहिते शुक्लेश सार्पे तिथो. पहिला श्लोक संपला. दुसरा श्लोक चालू होतो. या श्रीमद श्री रायगडावर काय काय बांधकाम केली त्याचा. वापी कूप तडाग राजरुची रम्य वने वितिके स्तंभे कुंभीगृहे नरेंद्र सदने ब्राली हे मिहिते श्रीमद रायगिरो गिराम विषये हिराजना निर्मित यावत चंद्र दिवाकरो विलसत असे स्त्रावस्य भुजंगते. आकाशात जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहील. हे कोणी निर्माण केलंय? हिराजिना निर्मित. ती जी पायरी बघितली निष्ठेची पायरी, सेवेची ठाई तत्पर हिराजी इंदुलकर इदलकर इटलकर ही एकच व्यक्ती. हिराजी हिरोजी ही सुद्धा एकच व्यक्ती. हा त्यांचा शिलालेख आहे. प्रासाद जगदीश्वरस्य. जगाला आनंद देणारा हा जगदीश्वराचा प्रासाद मी बांधला कोणाच्या आज्ञेने? श्रीमद छत्रपती शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत. सिंहासनावर आरूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज, नृपती म्हणजे महाराज राजा, यांच्या आज्ञेने मी हा जगदीश्वराचा प्रासाद आणि खालील बांधकामं केली. मग हा राजा सिंहासनावर कधी बसला किंवा कधी बसले तर शाके म्हणजे शके व बाणभूमी याच्यामध्ये डिकोड करायला गेलो तर संस्कृत मध्ये एक समीकरण वापरावं लागतं. अंकनाम वामतो गती. शके म्हणजे शके, शाके म्हणजे शके, षट म्हणजे 6, नव म्हणजे 9, बाण म्हणजे 5, भूमी म्हणजे 1. 6 9 5 1 हे आकडे लिहिले की जे समीकरण आपण वापरतो अंकनाम वामतो गती आकडे लिहायचे आणि उलटे वाचायचे. 6 9 5 1 1 5 9 6 इसवी सन 1596 या शकामध्ये हा राजा सिंहासनावर बसला
मग कधी आनंद नाम संवत्सरे, आनंद नाम संवत्सरात ज्योतिराज मुहूर्तात कीर्तिमय ते शुक्लेश सार्पे तिथो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी हा राजा किंवा ज्यांच्या आदेशाने मी ही बांधकामं केले श्रीमद रायगडावर, तो राजा सिंहासनावर बसला असं कोण सांगतो? कोण सांगतो? हा शिलालेख सांगतो. महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या तिथी आणि तारखेचा वाद निकालात काढण्याचं काम हा शिलालेख करतो. परंतु हा शिलालेख कोर्टात जाऊन जबानी देऊ शकत नाही आणि आम्ही सुशिक्षित हा शिलालेख वाचण्याचा प्रयत्न करत नाहीत. आता ही तिथी शाखेपासून तिथोपर्यंत ही तिथी काही जणांच्या मते ललिता पंचमीचा म्हणजे महाराजांचा जो निश्चलपुरी गोसावींनी दुसरा राज्याभिषेक केला ही तिथी ती असावी. आता ह्याच्यातून नवीन वाद चालू झालाय. मराठ्यांचा इतिहास आणि वाद ही प्रकरण महाराष्ट्रासाठी जरी ही देशासाठी जरी नवीन नाही, ती चालायचीच कुठपर्यंत? पृथ्वीच्या अंत तक. परंतु आपण मात्र त्यातलं योग्य तेच घ्यायचं. असा हा पहिला श्लोक संपला इथे. इथून दुसरा श्लोक चालू होतो. दुसऱ्या श्लोकामध्ये श्रीमद रायगडावर काय काय बांधकामं केली याचा लेखाजोखा दिलेला आहे. ज्याला वाटतं कोणासाठी तरी प्रार्थना स्थळ बांधलं तर त्याचा उल्लेख ह्या बांधकामामध्ये, विहीर बांधले तिचा उल्लेख आहे, छोटे तलाव बांधलेत त्यांचा उल्लेख आहे, स्तंभ बांधले त्यांचा उल्लेख आहे, कुंभीगृहे म्हणजे माठांची घरं म्हणजे ती दारूखाने बांधले त्यांचा उल्लेख आहे, तोपेचे दारू बरं का, त्यांचा उल्लेख आहेत. मग काही काही प्रार्थना स्थळांचे उल्लेख पाहिजे होते. जगदीश्वराचा आहे ना इथे. मग इथे आता इथून सुरुवात होतो. वापी म्हणजे पायऱ्यांची विहीर कुठे आहे? कुठे? पाचडच्या गोटामध्ये. वापी, कूप छोटे तलाव, तडाग म्हणजे मोठमोठे तलाव. कोणते कोणते पाहिले आपण? आता तलाव गंगासागर तलाव, पलीकडे असलेला कुशावरचा तलाव आणि येताना लागतो तो कोळीण तलाव. पुढे आहे काळावत. वापी, कूप, तडाग, राजरुची रम्य वने. जो नाणे दरवाजा बघितला, नाणे दरवाजाच्या बाहेर शिवरायांनी मुद्दामून वन, मोठी झाडं ठेवली होती, राखली होती. त्याचं संरक्षण त्या नाणे दरवाजाला मिळण्यासाठी. विथिके, एखादा नगरपेठेतून जाणारा रस्ता जो मोठा असतो, राज रस्ता असतो, त्याला विथिको किंवा विथिके हा संस्कृत शब्द आहे, त्याने तो तिथे लिहिलाय विथिके. स्तंभ, स्तंभ कुठे आहेत? एकूण 3 स्तंभ आहेत. 2 मनोरे बाहेर आहेत, स्तंभ बाहेर आहेत आणि एक आतल्या बाजूला. कुंभीगृहे, कुंभ या शब्दाचे सुद्धा 2 अर्थ निघतात. एक कुंभ म्हणजे माठ, दुसरा कुंभ म्हणजे हत्ती. कुंभीगृहे हत्तींची घरे नसतात, हत्तीचं घर असतो एकच. त्यामुळे कुंभीगृह हे डबल मात्र आहे. म्हणजे हा कदाचित माठांची घरे म्हणजे दारू कोठार, दारूखाना, तोफेंच्या दारूचा याच्या संदर्भात हा लिहिलेला असावा. कुंभीगृहे. नरेंद्र सदने, नरेंद्र म्हणजे राजा, नरेंद्र सदन म्हणजे राजाचा राजवाडा. नरेंद्र सदने भ्राली हे मी ते, हे सगळं मी निर्माण केलंय. कुठे निर्माण केलंय? श्रीमद रायगिरो. श्रीमद या रायगडाच्या अगोदर शिवछत्रपतींच्या आज्ञेने हिराजी इंदुलकरांनी काय लावलंय? काय लावलंय? काय लावलंय? श्री. हिंदू धर्मशास्त्रानुसार जी जी आमची तीर्थक्षेत्र आहेत त्या प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या समोर बोलत असताना आम्ही श्री लावतो. श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र शिर्डी. ते सोडावं. आमच्या गावोगावांमध्ये बघा सप्ते असतात, सप्ते अखंड हरिनाम सप्ताह, त्याचे पॅम्पलेट आम्ही छापतो. भले 1.5 दिवसाचा जरी असला तरीही आम्ही आमच्या गावाचं नाव श्री क्षेत्र लावतो. का? कारण त्या 1.5 दिवसांमध्ये आमच्या गावामध्ये अखंड देवाचं नामस्मरण होणार आहे. म्हणून आमचं गाव ते गाव न राहता ते तीर्थक्षेत्र होणार असं अभिप्रेत असतं, अपेक्षित असतं. म्हणून या श्रीमद रायगडावर सतत देव, देश आणि धर्माच्याच गोष्टी चालतील असं महाराजांना अभिप्रेत असावं. म्हणून हिराजी इंदुलकरांनी या श्रीमद या रायगडाच्या अगोदर काय विशेषण लावलंय? श्री. जर तुम्ही हिंदू आई बापाच्या पोटी जर जन्म घेतलात तर तुमच्यावर वेगळे संस्कार कदाचित करावे लागत नाहीत. तुमच्या नावापुढे मोठे झाल्यानंतर काय लागतो? लागून जातो. सकाळपासून मी श्री रायगड का करतोय? उत्तर इथे आहे. आपण ही साऱ्यांनी हा फक्त रायगड न म्हणता श्री रायगड बोलण्याचा प्रयत्न तरी करा. निदान बदल एका दिवसात नाही होणार, पण एक दिवस मात्र नक्की होईल. त्यामुळे श्री रायगड म्हणा. तुम्हाला बरं वाटतं म्हणून नव्हे, आम्हाला बरं वाटतं म्हणून सुद्धा नव्हे. कोणाला बरं वाटणार? महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना. जर तुम्हाला वाटत असेल मी या महाराष्ट्राचा मावळा आहे तर बदल करा. वाटत असेल तर
श्रीमद राय गिरो गिराम विषय हे सारं कोणी निर्माण केलंय? हिराजिना निर्मित. या साऱ्या वास्तूंची निर्मिती बांधणी कोणाच्या आदेशाने कोणाच्या नेतृत्वाखाली झाले? हिराजी इंदुलकर. हिराजिना निर्मित यावत चंद्र दिवाकर विलसत असे स्थावस्य मृभुजंगते. आकाशात जोपर्यंत चंद्र म्हणजे चंद्र, दिवाकर म्हणजे सूर्य. दिवाकर हे सूर्याचं नाव आहे, अरुण हे सूर्याचं नाव नाही. त्याला पुरावा आहे. दुसरा काहीतरी आहे. यावत चंद्र दिवाकरो, आकाशात जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असेल तोपर्यंत या राजाची कीर्ती, राजाच्या राज्याची कीर्ती, या श्रीमद रायगडाची कीर्ती आणि श्रीमद रायगडावर जी ही सगळी बांधकामं केली या साऱ्यांची कीर्ती जशीच्या तशी अखंड राहील असं कोणाला वाटतं? कोणाला वाटतं? हिराजी इंदुलकरांना, हिरोजी इंदुलकरांना वाटतं. साधा सोपा सरळ प्रश्न. जर हिराजी इंदुलकरांना वाटत असेल तर आम्हाला वाटलं पाहिजे का? आम्हाला वाटलं पाहिजे का? हो. आम्हाला वाटलं पाहिजे का? हो. नक्की. जर हिरोजी इंदुलकरांना वाटतो की यावत चंद्र दिवाकरो हे सगळं राहणार आहे आकाशात सूर्य आणि चंद्र असेपर्यंत, तर आम्हाला वाटलं पाहिजे का? बरोबर. साधा सोपा आणि सरळ प्रश्न. हा रायगड कोणाचा? आपला. देव कोणाचे? देश कोणाचा? धर्म कोणाचा? छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे? छत्रपती संभाजी महाराज कोणाचे? जिजाऊ मासाहेब कोणाच्या? आपल्या. बरोबर. आपले म्हणले तर महिना भरल्यानंतर महिना संपला की पुढच्या महिन्याच्या 4, 5, 6 किंवा 9, 10 तारखेला आपल्या मोबाईलवर एक बॅलन्स क्रेडिट होतो. युअर अकाउंट बॅलन्स क्रेडिटेड इज, ज्याला आपण सॅलरी, वेजेस किंवा मग पेमेंट असं म्हणतो. युअर अकाउंट बॅलन्स क्रेडिटेड इज तो कोणाचा? माझा. तो कोणाचा? स्वतःचा. तो कोणाचा? असू नका समोरी समोरात. तो कोणाचा? मगाशी आवाज आपला म्हणायला मोठा होता, आता आवाज झाला कमी. तो कोणाचा? माझा. 1962 साली पेदिमेरी व्यंकट सुब्बाराव यांनी प्रतिज्ञा लिहिली, भारत भारत माझा देश. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणाले होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्धांत आहे. महाराजांनी जे राज्य निर्माण केलं, राज्याला नाव दिलं स्वराज्य. काय नाव दिलं? स्वराज्य. पुढे काय लावलं? फक्त राज्य नव्हे, पुढे काय लावलं? स्वतःच. मीपणा आणि स्वपणा यातला फरक आम्हाला कधी जाणवेलो? आपले आईबाप म्हटलो ना की आईबापाच्या वाटण्या करणाऱ्या औलादी या महाराष्ट्राच्या पटलावर आजही आहेत. आई राहते धाकट्याकडे आणि बाप राहतो थोरल्याकडे, आजही आहेत. का? आईबाप आपले. आपली जमीन म्हटलो ना की अर्धी तू विक, अर्धी मी विकतो, अशा म्हणणाऱ्या औलादी आजही महाराष्ट्रामध्ये आहेत. जोपर्यंत माझं म्हणत नाहीये, महाराजांनी या लढाया केल्या, या अगदी दक्षिण दिग्विजयापर्यंत गेले, म्हणजेच काय केले? दुसरी भूमी आपल्या अधिकाराखाली आणली, म्हणजे जमीन जिंकली ना. सियाचीन जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणजे सियाचीन. काय पिकतं? काय पिकतं? काय पिकतं? काही नाही पिकत. तरी पण आम्ही राखतो ना. आमचे जवान तिथे असतात ना, -40 ते 50 डिग्री सेल्सिअस तापमान असतं, आमचे जवान तिथे ड्युटी करतात. का? जमीन आमची आहे. आमच्याकडे गीत, शौर्यगीत गायलं जातं, उत्तुंग आमची उत्तर सीमा, इंच इंच लढवू, अभिमान धरू, बलिदान करू, सीमा इंच इंच लढवू. इंच इंच सीमा लढणारे आमचे सैनिक कुठे? आणि गुंटा गुंटा आणि एकरा एकराने जमीन विकणारे आम्ही नालायक कुठे? पट्टय चुकते आपलं ना कुठेतरी, कुठेतरी चुकतंय. 1962 साली मुंशी नीलप्रभू यांच्या हस्ते, यांच्या अक्षरामध्ये शिवरायांनी औरंगजेबाच्या सरदारांना एक फारसीमध्ये पत्र लिहिलं. त्या फारसीमधल्या त्या पत्रामध्ये शिवराय एके ठिकाणी लिहितात, इन कस रा मुआफिजत ई वतन खुद लाजिम. इन कस रा मुआफिजत ई वतन. वतन हा शब्द अरेबिक आहे. त्याचा शब्दशः अर्थ पितृभूमी असा होतो, मातृभूमी असा होत नाही.
परंतु तो आपण घेत असताना त्याचा अर्थ मातृभूमी असा करतो, इन कसरा मोफिजत ई वतन खुद लाजिम. ते म्हणतात ही भूमी माझी मातृभूमी आहे आणि या भूमीचे संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी करत राहणार. कोण म्हणतेत? कोण म्हणाले? शिवाजी महाराज म्हणालेत औरंगजेबाच्या सरदारांना. आणि पुढे म्हणतात समंदे तलाश बेकयास, म्हणजेच आमच्या या डोंगराळ प्रदेशामध्ये कल्पनेचा वारू वाशव घोडा नाचवणे सुद्धा मुश्किल आहे आणि आम्ही ती जमीन विकून टाकतो. ते शिवराय म्हणतात मी जमीन राखणार, आम्ही मात्र ती विकून टाकतो. शिवराय शिवराय म्हणजे काय? तर हे सगळं राखणं म्हणजे शिवराय. फक्त अफजल्याचं पोट आणि शाहिस्तेचं बोट म्हणजे शिवराय. त्याच्या पलीकडे प्रदीर्घ विचार करणारा एक सर्वाभिमानी, एक सर्वशाली, सर्वात शक्तिमानी राजा म्हणजे शिवराय. बदल घडला, एका दिवसात नाही घडला, परंतु तो घडला. शिवरायांच्या अगोदर जी पत्र जायची, पत्रांचे मायने ठरलेले नसायचे. मायने पर्शियन भाषेमध्ये असायचे, परंतु ते ठरलेले नसायचे. सर्वसामान्य लोकांना ते समजायचे नाहीत. शिवरायांच्या पत्रामध्ये एक पत्र सापडते जे शिवाजी राजांनी वाईचा सुभेदार सईद सुलतान याला लिहिलं होतं. पत्र लिहिलं होतं फारसी भाषेतलं, पर्शियन भाषेतलं होतं पत्र. त्या पत्रावर मायना होता, सईद आजम सईद सुलतान सुभेदार प्रांतवाई दाम इजहूत इज्जत व रफा दस्तगाह शामत व इंतिबाह इकबाल व इजलाल हमराह अर्जी शिवाजीराजे सलाम सलामती अंजाम महुअल मुराद की. आणि मग पुढचा काम होतं. त्याच्यानंतर दुसरं एक पत्र येतं, अजरक्तकाने राजश्री शिवाजीराजे बिदानत के सूर सन समान अरबेन आलफ, हे एक पत्र येतं. त्याच्यानंतर राजे छत्रपती झाले आणि मग पत्र जायला सुरुवात झाली. स्वस्ती श्री राजाभिषेक शक 3 नल संवत्सरे मार्गशीर्ष वदी प्रतिपदा इंदू वासरे ये दिनी क्षत्रिय कुलावतंस राजा श्री शिव छत्रपती यांनी तो रुद्राप्पा नाईक देसाई प्रांत मुरगुड यासी ऐसी आज्ञा केली जे. सगळ्यात शेवटचं पत्र तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना समजतं का? ते मराठी भाषेत आहे. महाराज राजे झाल्याच्या नंतर, राजाभिषेक झाल्याच्या नंतर काय फरक पडला, तो हा फरक पडला. शिवराय म्हणजे या साऱ्यांचा अभ्यास म्हणजे शिवराय.